नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश पात्रे आपला काव्य मधुराज ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, समोर पाहिलेत आत्ता वाजल्यात 12:30 आणि खूप सारी बैलं आलेले. सुरेश दातुरकरसुद्धा आपल्यासोबत आहे. सो चला, आज कोणती कोणती बैलं आहेत ती आपण दाखवणार आहेत आणि पाहूया आज कशी अड्डा भरतो आहे आणि कसे शर्यती होतात आणि कोणता बैल जिंकतो आहे अड्ड्यात. आपला मोठा सोन्यासुद्धा येणार आहे. सो तो सुद्धा दाखवणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. बात आहे का बाई, विषय आहे का, मोठा सोन्या असेल आणि आपण व्हिडिओ घेणार नाही. सो चला भेटूयात आपण पुढे. बकासूरसुद्धा आला आहे, पाहू शकता. रिझर्व केलेली होती जागा, त्या जागेवरती आला आहे बकासूर. पाहू शकता कसं होतं. मोहिल शेठ सुद्धा आहेत, वैभव दादासुद्धा तिथे बसले आहेत. सो नक्कीच जमलं तर आपण मोहिल शेठ आणि वैभव दादाशी मुलाखत घेऊ. सरकार 1010 आज बकासूरच्या वरती पण नाव आहे. भाऊ तितकं कमीच आहे बकासूरला. आज ओवल्या मैदानात बकासूर आज बकासूरच्याच बाजूला मोठा सोन्या भाई तो अंगवायला तो सर्वांचा लाडका मोठा सोन्या. सरकार 1010 आज पूर्ण श्रद्धांजली प्रत्येक बैलाच्या अंगावरती सरकार 1010 लिहिलेलं आहे. सोन्या आज सोन्या लयच मूडमध्ये मित्रांनो, खूपच जास्त. आज काही खरं नाही बाबा. आल्यापासूनच ती त्याची मस्ती चालू आहे सोन्याची. नदीच्या किनारे काठी आपला मथुर आज बांधला गेला आहे. सो पाहू शकतो मथुर. सो मित्रांनो, आज मोठा सोन्या बकासूरसुद्धा आहे आणि मथुरसुद्धा दखल झालं आहे का, यांची शर्यत होईल का, नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मथुर आलेल्या अड्ड्यात आणि मथुरसोबत पायरा कोण असणार आहे, नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. पाहू शकता मथुर 1001 अड्ड्यात दखल. ओवल्या अड्ड्यात पुन्हा एकदा ती शर्यत होईल का, ज्या शर्यतीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, ती शर्यत या अड्ड्यात होईल का. सो मित्रांनो, नक्कीच आपण मथुरची मुलाखत घेता आली तर घेऊया आणि कंटिन्यू आपल्या चॅनलसोबत आज ओवल्या अड्ड्यात काय काय होणार आहे ते आपण अपडेट देणार आहोत. तर चला भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. सो
मित्रांनो आपण आले ओवल्या अड्ड्यात आणि ओवल्या अड्ड्यात जात असताना आपल्याला सबस्क्रायबर भेटलेला आहे. बोलतो तुझे लॉग बघतो. फक्त नाव सांग मग मित्र तुझं. नील पाटील. नील पाटील. कुठला? वारदोली. कसे वाटतात आपले ब्लॉग? छान. छान. सो चला आज सुद्धा शर्तीचा आनंद घेण्यासाठी आले मित्रांनो. कुटारीचा सोन्या आणि हा रोमन. सो मित्रांनो पाहू शकता वासरू बकासूर सारखाच दिसतोय. पाहू शकता प्रथमच आपल्या चॅनलमधून बकासूर. कुठला? पालीचा बकासूर सारखा दिसणारा 8256. काय नाव काय ठेवलं याचं? बकासूरच नाव ठेवलंय. हाईट बीट खूपच कमी आहे. किती महिन्याचं आहे? 2 वर्षाचा आहे. पाहू शकता बकासूर 2 वर्षाचा आहे पण असा वाटतो किती हाईट छोटी आहे त्याची. हा ना मित्रांनो पाहू शकता सोन्या 4044 आणि मावळी 4044. मानगडचा सुद्धा आलेल्या मैदानात. मग काय वाटतं आज शर्यत होईल का? 100% का? आणि काय वाटतं आजचा मैदान मारून जाईल का? नियोजन भारी आहे आजचा. हां सगळं भारी आहे. आज 100% गाडी मारते. नक्कीच. सो शुभेच्छा तुला. आणि तसेच त्यांच्या दावणीला रुद्रा, सर्जा आणि काशी सुद्धा आलेले आहेत. 5 बैल आहेत दावणीला. मग आज घरचा साज आहे का? हा घरचा साज आहे. कोणता घरचा साज धावणार आहे? हां घरचीच बैला. शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही जिंकूला नक्कीच. माऊली टीम. नक्कीच माऊली टीम पाहू शकता. माऊली ग्रुप 4044 संजय पाटील. रोही संजय पाटील. सो चला जाऊया पुढे. कुठला? हा हे ड्रायव्हर का? अच्छा. काय बोलतो आज? काय वाटतं ओल्या अड्डा जिंकून येईल का? हो 100%. कशी बैल आहेत आपली? देश आहेत एकदम. आणि घरचा साजच धावला जातो का? घरचे साज. नक्की. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. पाहू शकता 1010 सर्व 1010. आज प्रत्येक बैलाच्या ह्याच्यावरती ना 1010 आहे. 1010. मित्रांनो आज पंढरीशेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून प्रत्येक बैलाच्या अंगावरती नाव 1010 नंबर टाकण्यात आलेला आहे. सो पाहू शकता भेवंडीचा पिंट्या सुद्धा आलेला आहे. दादा काय नाव आहे बैलाचं? हरण्या. कुठला? वाजेचा हरण्या. वाजेचा गरुडा. मिस यू आप्पा पाहू शकता टाकलाय. वादल मिस यू आप्पा आणि इथे सुद्धा मिस यू आप्पा आणि कृष्णा. तिथे सुद्धा 1010. आज जेवढी बैलं आल्यात ना तेवढ्या आपल्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे आप्पा यांना, पंढरीशेठ फडके यांना पाहू शकता. सो इथे सुद्धा आहेत. जाणून घेऊया आपण दोन्ही बैलांची नावं. दादा काय नाव बैलाचं? मारतंड. कुठला? कर्जत पिसवरी. आणि हा गिरजा बघा कसा मस्ती करतो मित्रांनो. असं वाटतं मैदानात आत्ताच धुमाकूळ घालण्यासाठी रेडी झाले तो. दादा कशी कारकिर्दी आहे दोन्ही बैलांची? हां जबरदस्त. आज काय वाटतं? फुल परला 6888 का? सो पाहू शकता यो तो निस्ता धिगाणा घालतो इथंच. बाबा खरा नाही याचा सूरज. बेकार काम आहे. सो मित्रांनो 0007 गुरु सुद्धा आलेला आहे आणि सोन्या 7600. सरकार 107878 सर्व आज तुम्हाला त्याच नावाने दिसेल 7878 पाहू शकता. आलेले आहेत आणि या साईडला बघू शकता पश्चात गेला साईडला बकासूरची जागा आहे सर्व रिझल्ट झालेली आहे. म्हणजे बघू शकता बॅरिकेशन लावले म्हणजे नक्कीच बकासूर येते आणि बघा नेहमी आपल्याला बघायला भेटतं. सो मित्रांनो
आताच कन्फर्म केलंय बकासूर येतोय लवकरच अड्डा गाजवायला. भाई दुसरा वाघ मैदानात आला पहा, असं वाटतं की नाही. भाऊ काय बैलाचं नाव? सर्जा. सर्जा आलाय अड्ड्याचं अंतर ठेवून बाजूला. माहीत घेतलं रे अशी मी स्टोरी.